नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खाऊ बरबाद या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभा निवडणुकीमधला पहिला षटकार आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी ठोकला आहे. 288 पैकी 11 उमेदवारांची नावं त्यांनी जाहीर केलेली आहेत. या 11 उमेदवारांच्या जाती देखील त्यांनी नेहमीप्रमाणे त्या नावांच्या पुढे लिहिलेल्या आहेत. या निवडणुकीत आपली भूमिका काय राहणार आहे, कोणत्या मुद्द्यांवरती आपण लढणार आहोत, तिसऱ्या आघाडीसोबत जाणार की नाही, या सर्व बाबींचा उलगडा प्रकाश आंबेडकर यांनी या उमेदवार निवडीच्या घोषणेच्या निमित्तानं सगळा केलेला आहे. आणि आंबेडकर यांची ही जी सगळी काही वाटचाल जी काही आहे, ही वाटचाल कशी राहील याचा एक अंदाज या आजच्या प्रेस कॉन्फरन्समधनं आलेला आहे. हा जो प्रकाश आंबेडकर यांचा प्रवास आहे हा लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राहील असं साधारणपणे दिसून येत आहे. त्यात थोडासा बदल असा झालेला आहे की त्यांनी आता निजामी मराठा जे आहे त्यांच्या विरोधात थेटपणे भूमिका घेतलेली आहेत. आता तुम्ही म्हणाल निजामी मराठा कोण, तर हे निजामी मराठा म्हणजे जे मराठे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राहून ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या मराठ्यांपासून या आरक्षणाचं, ओबीसींच्या हक्कांच्या आरक्षणाचं रक्षण करण्याची गरज या निवडणुकीमध्ये आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. याचा अर्थ त्यांनी आता उघडपणे ओबीसींच्या पाठिंब्याचं, ओबीसींचं राजकारण करण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. या सगळं स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सगळ्यात महत्त्वाची जी सांगितलेली आहे ती त्यांनी अशी सांगितली आहे की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत, महाविकास आघाडीसोबत जाणार नाही, त्यांच्याबरोबर चर्चा करणार नाही. वंचितच्या उमेदवारांमुळं काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना फटका बसतो किंवा त्यांच्या मतांमध्ये फूट पडते, असा जेव्हा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आला आणि तुमच्या या अशा कृतीमुळं भाजपला फायदा होतो, तर आंबेडकर उसळून म्हणाले की असं जर त्यांना वाटत असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं यांच्या नेत्यांनी आपापले पक्ष गुंडाळून बांधून ठेवावे, त्यांनी निवडणुका लढवू नयेत. म्हणजे जर माझ्यामुळे जर तुमचा पराभव होत असेल तर तुम्ही निवडणूक देखील लढवायच्या लायकीचे नाही आहात, अशाच प्रकारची भूमिका, रोखठोक भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेली आहे. आणि आजची जी उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे त्या उमेदवारी जाहीर करताना देखील त्यांनी एक प्रतिकात्मक एक असा मतदारसंघ निवडलेला आहे आणि तो मतदारसंघ आहे साकोली. साकोली हा मतदारसंघ हा जो आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाच हा मतदारसंघ आहे. आणि नाना पटोले यांच्याच मतदारसंघामध्ये डॉक्टर अविनाश नहाने हे धिवार समाजाचे आहे. त्यांच्यापुढे त्यांची जात प्रकाश आंबेडकरांनी लिहिलेली आहे आणि त्यांना उमेदवारी या निमित्तानं घोषित करण्यात आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी देखील त्यांनी क्लिअर केलेली आहे की जरी काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये वैयक्तिकरित्या पाठिंबा द्या अशी जर विनंती केली तरी ती मी ऐकणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की सुप्रिया सुळे असतील किंवा इतर कुणी महत्त्वाचे नेते असतील तर त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली होती. आता मात्र मी अजिबात तसं करणार नाही असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे. म्हणजे पहिला मुद्दा त्यांनी आता निजामी मराठा म्हणजे मराठवाड्यातले जे काही मराठा मातब्बर नेते आहेत त्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतलेली आहे. काँग्रेस महाविकास आघाडीसोबत कधी जाणार नाही हे पण सांगितलेलं आहे. आणि अशा माझ्या मित्रत्वाच्या संबंधांवरती देखील अशा नेत्यांना मी आता पाठिंबा देणार नाही. तिसरी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की तिसऱ्या आघाडीसोबत जाणार की नाही, तर त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे ही काही जी तिसरी आघाडी आहे या तिसऱ्या आघाडीला कोणताही अर्थ नाही. त्यामुळे मी काही तिसऱ्या आघाडीशी जाणार नाही. पण राजू शेट्टी यांनी जी परिवर्तन महाशक्तीच्या नावानं संभाजीराजे यांनी जी काही एकत्रित आघाडी करण्याचा प्रयत्न केला आहे ती आघाडी वर्क होणार नाही, ती आघाडी फारसा प्रभाव पाडणार नाही असं देखील मत आंबेडकरांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे राजू शेट्टी यांनी उलट त्यांचा विचार करावा की परिवर्तन महाशक्तीसोबत राहून त्यांना शिरोळमधली जागा निवडून आणता येईल का, स्वतः आमदार होता येईल का याचा विचार करावा किंवा माझ्या पाठिंबाचा विचार करावा. त्यांना आंबेडकर म्हणत आहेत की राजू शेट्टींना माझं आव्हान आहे की तुम्हाला कोणाचा जास्त फायदा होईल याचा तुम्ही विचार करा. म्हणजे तिसऱ्या आघाडीचा की वंचितचा फायदा होईल याचा बॉल जो आहे तो त्यांनी आता राजू शेट्टी यांच्याच कोर्टात टाकलेला आहे. अर्थात संभाजीराजे यांचा त्यांचा राग मला वाटलं आगामी काळामध्ये उफाळण्याची शक्यता आहे. कारण
प्रकाश आंबेडकर यांच्या घरातीलच एक भाऊबंदकी आपण ज्या पद्धतीने म्हणतो तसे त्या भाऊबंदकीमधील राजरत्न आंबेडकर हे सध्या संभाजीराजे यांचे डावे किंवा उजवे हात झालेले आहेत. आणि आपण परवा पाहिलं देखील की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या ठिकाणी गेलेले होते आणि त्या ठिकाणी राजरत्न आंबेडकर यांना जरांगे यांची तब्येत पाहून, त्यांची प्रकृती पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते. अशी दृश्य सोशल मीडियामध्ये फार मोठ्या प्रमाणात फिरलेली होती. आता राजरत्न आंबेडकर हे जर जरांगे यांच्याविषयी सहानुभूती दाखवत असतील तर प्रकाश आंबेडकर यांना साहजिकच त्याच्या विरोधी भूमिका घ्यावी लागणार आहे. जर संभाजीराजे राजरत्न यांच्यासोबत जाणार असतील तर प्रकाश आंबेडकर हे संभाजीराजेंसोबत जाण्याचं काही कारणच नाही आहे. त्यामुळं आता हे थोडंसं आंबेडकरांचं जे राजकारण आहे उघडपणे ओबीसींच्या पाठिंब्यावरती चालणारं, इतर जे घटक जे अशा आहेत, नवबौद्ध घटक असतील, इतर ज्या छोट्या छोट्या जाती आहेत अशांना सोबत घेऊन ओबीसीचं आरक्षण जर कुणी वाचवू शकेल तर ते वंचितच वाचवू शकेल अशा प्रकारचं एक दिलासा ओबीसींना देण्याचा प्रयत्न आंबेडकर यांनी आजच्या लिस्टमधनं दिलेला आहे. त्यांनी जी काही 11 उमेदवार उभे केलेले आहेत त्यातले रावेरमधनं शमीभा पाटील या ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी आहेत, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखाद्या पक्षानं विधानसभा निवडणुकीमध्ये एक तृतीयपंथीला उमेदवारी देण्याचं हे मला वाटतं शमीम पाटील यांच्या रूपानं पहिलंच उदाहरण आलेलं असेल. सिंदखेड राजामधनं स्वाती मुंढे या वंजारी आहेत. नंतर वाशिममधून मेघकिरण डोंगरे हे बुद्धिस्ट आहेत. याशिवाय धामणगाव रेल्वे या मतदारसंघातनं निलेश विश्वकर्मा हे लोहार समाजाचे आहेत. नागपूर दक्षिण पश्चिममधून विनय भांगे हे बुद्धिस्ट आहेत. त्यानंतर साकोली, आधी म्हटलं त्याप्रमाणे नाना पटोलेंचा मतदारसंघ, तिथून अविनाश नाणे हे धिवार समाजाचे आहेत. याशिवाय नांदेड दक्षिणमधनं फारुख अहमद हे मुस्लिम समाजाचे आहेत. लोहा या मतदारसंघातनं शिव नारांगळे हे लिंगायत समाजाचे आहेत. औरंगाबाद पूर्वमधनं विकास दांडगे हे मराठा आहेत. शेवगावमधनं किसन चव्हाण हे पारधी समाजाचे आहेत, म्हणजे आदिवासी समाजाचे आहेत. नंतर खानापूरमधनं त्यांनी संग्राम माने हे वडार समाजाचे, म्हणजे वडार समाजाचा कधी कोणता नेता फार मोठा झालेला आहे असं कधी उदाहरण आपल्याकडे पाहण्यात आलेलं नाही आहे. पण अशा समाजात देखील व्यक्तींना, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचं धाडस प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे. अर्थात प्रकाश आंबेडकर यांची आधीपासूनच भूमिका आहे की मराठा वगळून राजकारण करण्याचं त्यांचं आत्तापर्यंत धोरण आहे आणि तेच धोरण या निमित्तानं ते पुढे नेत आहेत. त्यांना त्याची पर्वा नाही की कोणी म्हणतील की ही भाजपची बी टीम आहे की भाजपची सी टीम आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मी काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पालख्या वाहण्यासाठी वंचितच्या कार्यकर्त्यांचा जन्म झालेला नाही आहे. त्यामुळे निवडणुकीतील तडजोड म्हणा किंवा निवडणुकीमधलं एक वास्तव जे आहे मतदानाचं, त्या वास्तवाला प्रकाश आंबेडकर मानायला तयार नाही आहेत. ते अजूनही आपल्याच भूमिकेवरती, आपल्या स्तोऱ्यावरती ठाम आहेत आणि त्यांनी कोणाशी युती न करता, कोणाशीही सल्लामसलत म्हणजे इतर कोणत्याही पक्षाशी सल्लामसलत न करता आपले उमेदवार जाहीर करून आपण एकला चालो रे असाच पवित्रा या विधानसभा निवडणुकीत घेणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या सगळ्या राजकारणाला लोकसभा निवडणुकीत तर अजिबात यश मिळालं नाही. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा ते थोडंफार तरी काही यश मिळवतात की काय हे आपल्याला पाहावं लागेल. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रकाश आंबेडकर किंवा सुजात आंबेडकर हे कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार याचा देखील या निमित्ताने आपल्याला आगामी काळामध्ये उत्सुकता राहू शकेल. पण सध्या तरी आपण काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या पालखीचे भोई होण्यास तयार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगतानाच, एक वेळेस माझ्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप झाला तरी चालेल, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर त्यांचा जो राग आहे तो राग अजूनही कमी झालेला नाही एवढं मात्र निश्चित. तुम्हाला काय वाटतं प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेविषयी हे आम्हाला आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.